नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेबाबत सध्या महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या एका मोठ्या विषयावर बोलणार आहोत. सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर काही न्यूज पोर्टलवर असा दावा केला जात आहे की लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख महिलांनी नावे कमी करण्यात आली आहे. आता हा विषय नेमका काय आहे? खरंच एवढ्या महिलांची नावे काढून टाकली आहेत का? ज्यांना दरमहा 1500 मिळत आहेत त्यांचे पैसे बंद होणार आहेत का? आणि जर तुमचं नाव असेल तर तुम्ही काय करावं, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर समजून घेणार आहोत. मंडळी, सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, सोशल मीडियावर जे काही फिरतं ते लगेच खरं मानू नका. कारण अनेकदा अर्धवट माहिती व्हायरल होती आणि त्यातून लोकांमध्ये भीती निर्माण होते. सरकारकडून या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. ही पडताळणी का केली जाते? कारण योजना फक्त पात्र महिलांसाठी आहे. जर एखाद्या अर्जात चुकीची माहिती दिली असेल, एकाच व्यक्तीने 2 अर्ज केले असतील, KYC पूर्ण नसेल, आधार आणि बँक खाते लिंक नसेल किंवा पात्रतेच्या अटी पूर्ण होत नसतील तर अशा अर्जांची तपासणी केली जात आहे. यामध्ये काही महिलांची नावे तात्पुरती थांबवली जाऊ शकतात किंवा अपात्र ठरवली जाऊ शकतात. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक लाभार्थींचे पैसे बंद झाले आहेत. सध्या 92 लाख हा आकडा मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. मात्र याबाबत शासनाकडून अधिकृत अंतिम लाभार्थी यादी किंवा सर्व महिलांना लागू होईल असा स्पष्ट आदेश आलेला नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आता तुम्ही काय करायचं? सर्वप्रथम तुमचं KYC पूर्ण आहे का ते तपासा. आधार क्रमांक आणि बँक खातं लिंक आहे का ते पहा. अर्जात दिलेली माहिती बरोबर आहे का ते पहा. मोबाईल नंबर सुरू आहे का तेही पहा. जर काही त्रुटी असतील तर त्या लवकरात लवकर दुरुस्त करा. ज्यांच्या खात्यात पैसे येत आहेत त्यांनी घाबरण्याचं कारण नाही आणि ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत त्यांनी अधिकृत अपडेटची वाट पाहावी. अफवा पसरवू नका आणि कोणाच्याही सांगण्यावरून पैसे देऊन काम करून घेण्याचा प्रयत्न करू नका. मित्रांनो, आपल्या या चॅनलवर मी नेहमीच अधिकृत माहिती, शासन निर्णय, GR आणि खात्रीशीर अपडेटच देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे अशा महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या लखन पाटील ऑफिशियल यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता नियमित येतोय का. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र, जय हिंद.